आठवणींचा काळ तो बालपणीचा, आठवणींचा काळ तो बालपणीचा, निरागस बोबड्या शब्द कोड्यांचा. लगोरीतल्या नेमबाजीचा असायचा एक वेगळाच साज. पण का कुणास ठाऊक तो लहानगा हरवलाय मोबाईल मध्ये आज. चोर पोलीस खेळताना असायची त्या लहानग्या चोराची मजा. तासन तास चालायची शोधाशोध, पण मिळायची त्या पोलिसालाच सजा. लंगडी असो वा डोंगर का पाणी, लंगडी असो वा डोंगर का पाणी, आठवणींचा माळेत जोडला जायचं एक एक मध्ये. पण आता मोबाईल मध्ये गुंतलेल्या त्या लेकराची हाक कधीतरीच पडते हो आईच्या कानी. या काळासोबत सर्वच काही लुप्त झाले. मैदानातले निरागस पाय आता मोबाईल वर अंगठाने रांगू लागले, अंगठाने रांगू लागले. या कवितेतील चित्र आता प्रत्येक घरात दिसायला लागले. आता आमचंच बघा, आमच्या घरात काही याला अपवाद नाही. आमचा स्वप्नील म्हणजे माझा लहान भाऊ, तो तर या मोबाईलचा गेमिंग झोन, लाईक, कमेंट, शेअरच्या जाळ्यात इतका अडकलाय ना की आता वाटायला लागलं तो वेडा तर नाही ना होणार. 7 महिन्यांपूर्वी स्वप्नीलच्या वर्ग शिक्षिका घरी आल्या होत्या. त्यांनी बाबांसमोर स्वप्नीलच्या चुकांचा पाढाच वाचायला सुरुवात केली. तुमचा मुलगा शाळेत मोबाईल आणतो, इतर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांच्या सोबत गेम खेळत बसतो. हे जर असंच सुरू राहिलं तर आम्हाला तुमच्या मुलाला शाळेतून काढून टाकावं लागेल. बाबांना हा अपमान सहनच नाही झाला. त्यांनी स्वप्नीलचा मोबाईल फोडून टाकला. स्वप्नीलला खूप मारलं आणि त्याला 2 दिवस खोलीत बंद सुद्धा करून ठेवलं. आणि त्याचे असे परिणाम झाले. स्वप्नील रोज सकाळी उठला ना की मोबाईल शोधत बसतो. मोबाईल नाही मिळाला तर आदळआपट करतो, रडकुंडीला येतो. काय झालं मला खरंच कळत नाही हो. पण चूक माझ्या आई बाबांचीच आहे. जेव्हापासून बाबांनी स्वप्नीलच्या हातात मोबाईल दिलाय तेव्हापासून स्वप्नील 24 तास त्या मोबाईल वर असायचा. पण आमचे आई बाबा त्याला थांबवायचं सोडून घरात येणाऱ्या जाणाऱ्यांना काय सांगायचं माहितीये का? आमचा स्वप्नील खूप हुशार आहे, एवढूशा वयात मोबाईल चालवतो. मोबाईल आम्हाला सुद्धा समजत नाही, ते त्याला समजतं. मोबाईल मधलं सगळं सगळं समजतं त्याला. बघताय ना, आता खूप जास्तच समजतं त्याला मोबाईल मधलं. मित्रांनो, माझी तुम्हा सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे. तुम्हाला जर तुमच्या लहान भावंडांना किंवा कोणत्याही लहान मुलांना या मोबाईलच्या जाळ्यात अडकण्यापासून थांबवायचं असेल ना, तर त्यांना वेळीच आळा घाला. कारण हा मोबाईल या कलियुगातला राक्षस आहे, राक्षस. आणि त्या राक्षसाने माझ्या स्वप्नीलला फार वेडं करून टाकलंय. धन्यवाद.